हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. गुड मॉर्निंग. मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर फ्रेंड्स, सकाळचे 8 वाजले आहेत. मुलांचा टिफिन वगैरे तयार करून मुलं जस्ट स्कूलला जाण्यासाठी गेलेले आहेत. लिनेश जस्ट उठले. त्यांचा आज वर्क फ्रॉम होम आहे आणि माझा आज उपवास आहे. तर मी पहिले घरातले फटाफट कामं करून फ्रेश होऊन देवपूजा आणि पोथी वाचायला बसेल. तर फ्रेंड्स, घरातली कामं पटापट आवरते आणि मग तुम्हाला भेटते. मला काही कळतच नाही की गुलाबाला काय प्रॉब्लेम होतो. प्रत्येक वेळेला मी जेव्हा गुलाब लावते ना तेव्हा त्याचा हाल हे असं असतं. का माहीत नाही. अशा पद्धतीने त्याच्या कळ्या आहेत ना गळून जातात. ती शेवंतीला छान फुलं येत आहेत. माहित नाही किती दिवस येतील हे फुलं, पण खूप छान फुलं येत आहेत. कालचं वातावरण खूप खराब होतं, पण आज त्यापेक्षा बेटर आहे. आज छान ऊन आलं आहे. काल अजिबात ऊन नव्हतं, म्हणजे संध्याकाळचे 4 वाजत आले होते तरी पण ऊन अजिबात नव्हतं. आणि आज खूप छान असं ऊन आले. छान सूर्यदेवता वरती आलेत. हे फ्रेंड्स, 11:15 वाजलेत. माझे घरातले सर्व कामं झालेले आहेत. आता आम्ही चाललो डीमार्टला. आमचा किराणा संपलाय. वास्तुपूजा वगैरे सगळ्या गोंधळामध्ये आम्ही किराणाच केला नव्हता आणि आता माझा सगळा किराणा संपला आहे. तर किराणा आणायला आम्ही डीमार्टमध्ये चाललो आहे. तर पटापट किराणा घेऊन येतो. मुलं येतील 2 वाजेला, तोपर्यंत घरी यायचं आहे. परत मला त्यानंतर कस्टमर आहे पार्लरमध्ये, तर जाऊन कस्टमरही करायचं आहे. तर पहिले आम्ही डीमार्टला जाऊन येतो. मी पोहोचली आहे डीमार्टमध्ये. तर आता पटापट किराणा घेतो आणि पटकन घरी जाते. तर फ्रेंड्स, किराणा आणून झालेला आहे. भरणं पण चालू आहे सोबत सोबत माझा स्वयंपाकही बनवणं सुरू आहे. खूप लेट झालेला आहे. मुलांना खूप भूक लागली म्हणून मी आता त्यांच्यासाठी बनवते मॅगी. आणि आज माझा उपवास आहे मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवारचा. त्याच्यासाठी मग मी माझ्यासाठी बनवणार आहे साबुदाणा. खूप लेट झालंय, 2:15 होऊन गेलेत. मुलांना खूप भूक लागली, ते शाळेतून पण आले. या फ्रेंड्स, साबुदाणा खायला. हे फ्रेंड्स, मी मगाशीच पार्लरमध्ये आली. जवळजवळ मी आली असेल 2:30 वाजेला. 2:30 वाजेलाच मी पार्लरमध्ये आलेली आहे. आणि तुम्हाला मी बोलल्याप्रमाणे मला कस्टमर होतं, अपॉइंटमेंट बुक होती, तर त्याही आल्या होत्या.
मग त्यांचं वॅक्सिंग फेशियल ते करत करत आम्हाला वाजले 4:15 4:30. त्यानंतर रीना गेली, रीनाची तब्येत थोडी डाऊन झाली तर रीना गेली घरी. मग मला परत हेड मसाजचं कस्टमर आलं तर मी हेड मसाज संपवली आहे आणि आता वाजलेत 5. आता मला जायचं आहे घरी, तर आता मी पण जाते घरी. भेटूया घरी. मी आली घरी. चहा ठेवायचा होता. चहा ठेवण्यासाठी मी साखरचा डब्बा घ्यायला गेली तेव्हा मला माहिती पडलं की डीमार्टमधून मी साखर तर आणली आहे पण ती खाली गाडीतच आहे. म्हणून मी मुलांना पाठवले आता साखरेचं बॅग घ्यायला खाली गाडीमधून. म्हणजे आमच्याकडे ना खूप बॅग्स होत्या, आम्हाला दोघांनाही ते पॉसिबल नव्हतं म्हणून 2-3 म्हणजे साखरेचं तांदळाचं ते 2-3 बॅग्स तिथंच ठेवल्या आहेत. तर मुलं गेलेत खाली घ्यायला. ते बघा कार्तिक आणि बिवेन गाडीतून सामान काढतायत. अनलॉक केलं होतं. चला आता ते साखर घेऊन आली की मी चहा ठेवते. चहा तर ठेवला, चहा पावडर टाकली आणि नंतर मग साखरेचा डबा बघितला तर लक्षात आलं की अरे साखरच नाहीये आणि मग मुलांना पाठवलंय साखर घ्यायला खाली. अशी करामती आम्ही करतच असतो काही ना काही. मी तर खूपच करत असते अशा गोष्टी की काहीतरी मी विसरत असते घाई गोंधळात. तर चला तर चहा ठेवते. तुम्ही पण या चहा प्यायला. तुमचा चहा घेऊन झालाय की नाही? आता वाजले 5:15. तुमचा चहा तर झालाच असेल नक्की घेऊन. ज्यांचा चहा झाला नसेल त्यांनी या चहा प्यायला. हे फ्रेंड 7:30 वाजलेत आणि मला माझ्या मैत्रिणीच्या घरी सवाशिणीचं जेवण आहे, तर मी आता तिकडे जाणार आहे मस्तपैकी प्रसाद ग्रहण करायला. तर चला जाते मी तिथं. हे फ्रेंड्स मी आली माझ्या मैत्रिणीकडे प्रसाद ग्रहण करायला महालक्ष्मीचं. आणि तुम्ही इथं बघू शकता ताईंनी इथं पूजा मांडलेली आहे. खूप सुंदर अशी पूजा आहे. तर फ्रेंड्स वाजलेत आता 11. आमच्या घरातले सगळे कामं झालेले आहेत, मुलांचं जेवणही झाले. मी माझ्या मैत्रिणीच्या घरी जेवायला गेली होती त्याच्यामुळे त्यांच्यासाठी त्यांच्या पप्पांनी पावभाजी मागवली होती, तर त्यांनी पावभाजी वगैरे खाल्ली आहे. आता मुलं गेलेत झोपायला, मी पण झोपणार आहे. तर हा होता माझा आजचा दिवस. आजचा दिवस माझा संपला आहे. ब्लॉगही मी इथंच संपवते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय. गुड नाईट.